नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं स्टडी टॉक या युट्यूब चॅनलवर। तर आज आपण या व्हिडिओमध्ये अर्थसंकल्प म्हणजेच अंतरिम बजेट 2024 वरती परीक्षेच्या दृष्टीने जे काही महत्त्वाचे प्रश्न बनतात ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पाहूयात प्रश्न क्रमांक पहिला। स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प केव्हा सादर करण्यात आला होता? तर पर्याय क्रमांक डी 26 नोव्हेंबर 1947 रोजी स्वतंत्र भारताचा पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता। तर पाहूयात पुढचा प्रश्न। डॅश डॅश रोजी यांनी भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला? तर पर्याय क्रमांक ए 28 फेब्रुवारी 1950 रोजी जॉन मथाई यांनी भारतीय प्रजासत्ताकाचा पहिला अर्थसंकल्प सादर केला। तर पाहूयात पुढचा प्रश्न। भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देण्याचा विक्रम कोणाच्या नावावर आहे? तर ऑप्शन नंबर सी निर्मला सीतारामन या भारतातील सर्वात लांब अर्थसंकल्पीय भाषण देणाऱ्या फायनान्शियल मिनिस्टर ठरतात। तर पाहूयात पुढचा प्रश्न। नवीन संसद भवनातील पहिला केंद्रीय अर्थसंकल्प कुणी सादर केला होता? तर पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन यांनी नवीन संसद भवनात पहिला केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला होता। पुढचा प्रश्न। निर्मला सीतारामन यांनी सलग किती वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर ऑप्शन नंबर सी 6 वेळेस निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केलेला आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। भारताचा पहिला अर्थसंकल्प कधी सादर करण्यात आला होता? तर पर्याय क्रमांक बी 18 फेब्रुवारी 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता। तर पहा पुढचा प्रश्न। 2024 चा अर्थसंकल्प संसदेत कोणाच्या द्वारे मांडण्यात आला आहे? तर पर्याय क्रमांक सी निर्मला सीतारामन यांच्याद्वारे 2024 चा अर्थसंकल्प संसदेत मांडण्यात आला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद डॅश डॅश अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशेबाला अर्थसंकल्प बजेट असे म्हणतात। तर पर्याय क्रमांक डी 112। तर भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद म्हणजेच आर्टिकल 112 अन्वये विशेष वर्षातील केंद्र सरकारच्या आर्थिक हिशेबाला बजेट असे म्हणतात। तर मित्रांनो, राज्यघटनेमध्ये अर्थसंकल्प बजेट या शब्दाचा कुठेही उल्लेख नाही आहे। तर बजेट या शब्दाऐवजी अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट वार्षिक आर्थिक विवरण असा याचा राज्यघटनेमध्ये उल्लेख आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। 2024च्या अर्थसंकल्पामध्ये विकसित भारताचे लक्ष्य केव्हापर्यंत आहे? तर पर्याय क्रमांक बी 2047 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पाहूयात पुढचा प्रश्न। अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिला महिला कोण होत्या? तर पर्याय क्रमांक बी इंदिरा गांधी या अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या महिला होत्या। पाहूयात पुढचा प्रश्न। कोणत्या पंतप्रधानांनी संसदेमध्ये प्रथम अर्थसंकल्प सादर केले होते? तर ऑप्शन नंबर डी जवाहरलाल नेहरू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न। संसदेमध्ये आजपर्यंत किती वेळेस पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक सी 4 वेळेस संसदेमध्ये पेपरलेस अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। आजपर्यंत सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प कोणी सादर केलेला आहे? तर पर्याय क्रमांक बी मोरारजी देसाई यांनी आजपर्यंत सर्वाधिक वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। मित्रांनो, मोरारजी देसाई यांनी 10 वेळेस अर्थसंकल्प सादर केलेला आहे। तर पाहूयात पुढचा प्रश्न। भारतातील असे पंतप्रधान कोण आहेत ज्यांनी पंतप्रधान असताना अर्थसंकल्प सादर केलेला आहे? तर पहा पर्याय क्रमांक डी वरील सर्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।